मनापासून धन्यवाद। और एक बीट मैंने जो डिवाइन बाय को भेजा था 2020 में, हाँ वो डिवाइन बाय ने संभाळा को सुनाया था। बरोबर, शनिवार माझा फेवरेट वार ते पुढे गुड मॉर्निंग मित्रांनो। बघितलं, कल सुबह सर्दी था, उसके बाद पूरा इतना पार्टी वगैरह किया, एकदम फिट, कोई प्रॉब्लम नहीं। आता परत अंग जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ॲक्च्युली कल के ब्लॉग मी करना चाहिए था, ते जरा अजून वो टाइम झोन आणि कधी बोलायचं ते अजून समजा नाही आहे। ठीक आहे हळूहळू समजा आपल्याला, बट जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अँड दहंडीच्या हार्दिक शुभेच्छा, बिकॉज तुम्ही आता जो ब्लॉग बघताय तो दहंडीच्या दिवशी बघतायत। सो प्लीज हळूहळू चढा, लफडी करू नका, काळजी घ्या, एन्जॉय करा आणि करडा आपलं जेवण पण आलेलं आहे। हे आहे मला वाटतं मिसळचा रस्सा, चवळीचा कसा तरी रस्सा आहे, सॉरी व्हेज आहे, डोंट वरी बिकॉज जन्माष्टमी आज। हे आहे आलू वडी कार्यक्रम, ही आहे मिसळ, काय बोलतो त्याला प्लीज जरा सांगा, मी कन्फ्यूज आहे। लिंबू कार्यक्रम अँड ज्वारीची भाकरी। ॲक्युरेट भाई, ॲक्युरेट। एकदम छान बोलला, फक्त माझ्या समोर नाही बोलला, हा प्रॉब्लेम झाला, म्हणे तुला पैसे नाही भेटणार। सो सॉरी मित्रा, गणला तुझा विषय, बट ठीक आहे, गुड ट्राय। आणि फुल बायहाट वगैरे करून शाळेतला पोरगा होता, बोर्डशी पोरं हे करायला लागली होतं। माझ्याशी येऊन डायरेक्ट मी सिलेक्ट करणार, जो कोण आजूबाजूला असणार त्याला जर जमलं तर डायरेक्ट पैसे असणार, असं तयारी करून मला आज तर एकाने मेल केलाय मला ऑडिओ, दादा तयार। मी बोललो काय, हे काय लॉजिक भाई, ऑडिओ तयार म्हणजे काय, तुम्हाला होमवर्क नव्हतं दिला मी घरी हे करायला, करा बट मी सिलेक्ट करणार, ते असं नसतं, ते एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे। माझ्यासमोर मग तता होईल ते, तेव्हा मग पैसे भेटणार। फायनली रागाचा परफॉर्मन्स झाला आहे, रागा आणि करण कंचनचा, आणि एकदम जबरदस्त होता। तर 64 बार्स हे एक्झॅक्टली रेडबुलचा आयटम काय आहे हे आपल्याला ओंकार शिंदे बोलणार आहेत। येस, काय आहे भाई हे 64 बार्स? एक मी जरा कोलेट करतोय कसं, ओके वेळ घेतोय, बट काहीतरी म्युझिकचाच बाप आयटम आहे, आणि बार्स हे म्युझिकचंच काहीतरी म्हणजे पार्ट ऑफ म्युझिक आहे, आणि तेच हे रेडबुलनीच सुरू केलं आहे। मागच्या वर्षी हनुमान काइंड पण होता, ज्यावेळी तो व्हायरल नव्हता, तर त्याचं पण गाणं तुम्ही रेडबुलच्या चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता। अँड या 2 बार्समध्ये ना, आणि परत आपल्या कुलकर्णी ब्रदर्स यांनी घनश्यामपूर रोड डोंबिवली, आणि 45 वर्ष, काय किती वर्ष, 68 वर्ष त्यांचा आशीर्वाद त्यांनी काहीतरी आपल्याला पाठवलं आहे, जे आपल्याला संभाटा भाऊला द्यायचं। ॲक्च्युली संभाटाचा बड्डे होता आणि मी विश करायला विसरलो, बिकॉज दुसऱ्या कामात अडकलेलो आणि डायरेक्ट घरी जाऊन झोपलो। सो बोललो काहीतरी वेगळा आयटम, काहीतरी संभाटा भाऊंना आता गिफ्ट करू आज जाऊन। चला कुलकर्णी ब्रदर्स, मनापासून धन्यवाद भाऊ। काय म्हणता, वेगळा टाईपचा केक एकदमच केक नाही, पण हा काहीतरी विचित्र आयटम आवडेल तुम्हाला नक्की। तुमचं आता जेवण झालं, मी बोललो जरा वेगळा कार्यक्रम होऊन जाईल, एका कार्यक्रमात चालू डबल किया। Oh, Mysore Pak? Yes. Yeah, let's go. अच्छा म्हणजे
बैंगलोर ना. हाँ क्या मैसूर तो बैंगलोर मेट्रो बैंगलोर. फुल घी. भाऊ मला झोपेचा 2 गोळ्या खाऊन मी झोपलाय. हा मित्रांनो, एक छोटी स्टोरी तुम्हाला सांगायची आहे. मी संभाटा भाऊला ऐकलेलं पहिल्यांदा त्याचं पिन्नक ऐकलेलं. ऑफकोर्स ते व्हायरल विषय झालेला तो. बट आमची भेट झाली थँक्स टू रियार साहेब. आमची भेट झाली पुण्यात आणि आम्ही खूप घाबरलेलो की संभाटा येणार आहे तर काहीतरी लफडी वगैरे होतील. संभाटा असा डॉन आणि अशी गाणी अशी एकदम असं डेंजरवाला एकदम. आणि संभाटा पहिल्यांदा बघून मला असं झालं बाई हा टोटल पोलार ऑपोजिट विषय आहे एकदमच. म्हणजे हे जी स्माइल वगैरे आहे तुमची भाई एकदमच क्यूट आहे आणि खूप मजा आलेली. पुण्यात आम्ही पहिल्यांदा भेटलो पुण्यात. आणि त्यावेळी मला कळलेलं की सरांचं नाव काहीतरी वेगळं आहे. काय भाई तुमचं पूर्ण नाव? प्रथम सुनील जोगदंड. अरे वा छान. आणि संभाटा कधी सुचलं आणि कोणी सुचवलं? संभाटा म्हणजे स्वतःच्याच तोंडून निघालेलं एकदम अचानक. त्याला आपण एक असं दैवी योजना बी म्हणू शकतो. कारण की काही अर्थच नव्हता त्या टाइमिंग. मी असं चुकून बोललो संभाटा नाही. मी असं कुणाला तरी असं फाईट मारलेली मित्राला. ऑब्स लावतो आपण तसं मी फाईट मारून त्याला म्हणलो संभाटा. आणि तो शब्द हुडमध्ये लय व्हायरल. मग पब्लिक तेव्हा ना फाईट मारताना हा शब्द यूज करायची संभाटा. हा मग ते माझं नावच पडून गेलं अचानक. मग पोरं अचानक मग ज्यांना माहित नव्हतं नाव का पडले अनोळखी लोक त्यांनी त्या शब्दावर रिसर्च केली की माझं नाव संभाटा काय. तर त्यांनी मला सांगितलं की संभाटाचा अर्थ एक तर करण भाऊनी नील भाऊनी सांगितलं एक अर्थ मला तुम्ही जो होता असं डीप खोल खोदणारा व्यक्तीला संभाटा आणतात. आणि मला जो कळालं तो शनिवारला बी संभाटा बोलतात. शनिवार माझा फेवरेट वार. ते पुढे पुढे कंटिन्यूस ठेवलं संभाटा. सॉर्ट. आणि आता या सीन मध्ये किती वर्ष झाली टोटल अंदाज? मी करतोय कमीत कमी माझ्या फादर एक्सपायर झाले 2014 मध्ये. अच्छा. त्याच्या आधीपासून करत होतो. पण मग तिथून पुढे जरा काय असं शाळा सुटली माझी. अच्छा. परिस्थिती थोडीशी. मी परिस्थितीसाठी नव्हतोच करत. मला माझ्या सॅटिस्फॅक्शन साठी करत. रॅप. ओके. मला खूप आवडायचं. जेव्हा कुणाला आमच्या एरियात कुणाला माहित नव्हतं रॅप काय. मी फक्त गाणे ऐकायचो रॅप सॉन्ग. तर मला असं वाटायचं की यार गाणे आपण ऐकतो कव्वाली ऐकतो लोकगीत ऐकतो नाही का सॅड सॉन्ग ऐकतो हे काहीतरी वेगळं आहे नाही का. म्हणजे जे आपल्याला असं एक वेगळा ऍटिट्यूड देतं पर्सनली अशी म्युझिक आहे. बरोबर. त्यामुळे मी ऐकायला स्टार्ट करता करता मग अचानक हळूहळू स्वतःच पण लिहायला आलं. जेव्हा मी 14-15 वर्षाचा होतो तेव्हा स्टार्ट केलं. आणि आता किती वय प्लीज? हे तर खूपच शॉकिंग गोष्ट आहे एकदम. माझं 23 रनिंग चालू आहे. लोकांना वाटतं मी लय मोठा आहे पण तसं काय नाही. माझ्या पर्सनॅलिटीमुळं असा विषय खात्या पित्या घरचा आहे पहिल्यापासून. आणि स्पेसिफिकली एक मेजर गोष्ट आहे की जेव्हा मी चिल केलेलं पुण्यामध्ये तेव्हा वय आहे तेव्हा 22 होता आपण जेव्हा भेटलो. बट विचार भाई खूपच पुढचे. आता मी ते जास्त मांडू नाही शकत. बट एवढं मला कळून आलं की हा माणूस तो बोलतो ना की एकदाच बनतो देव एकदाच बनवतो तो हा माणूस येतो. आणि म्हणून हा एवढा सक्सेसफुल आहे की एवढं लोकांचं त्याला प्रेम भेटतं. आणि असं तुम्ही जसं बोलले की एवढे तुम्ही ऐकत होते आर्टिस्टची गाणी. तर फेवरेट आर्टिस्ट कोण बाहेरचा आणि इंडियाचा? म्हणजे जेव्हा नवीन ऐकत होतो तेव्हा असं मला चूज करता येत नाही. अच्छा. की नेमकं मी कुठल्या दागडावर पाय ठेवू नाही का. कारण हिट व्हायचं पण एवढं नव्हतं नाही का. मला भूक लय होती संगीताची. तर ह्यो चांगलं अरे ह्यो बी चांगला नाही का. मग पहिल्यांदा भाई वजनदार व्यक्ती ऐकला इंडियामध्ये तर सिद्धू मुसेवाला. सिद्धू भाई एकदम खतरनाक नाही का. मग असं वाटायचं की व्यक्ती काहीतरी आडवं बोलतो ना खतरनाक बोलतो जेणेकरून ना हारलेला माणूस बी परत उभा राहील काहीतरी करायला. मग त्याचा अर्थ काढून घेतला हळूहळू.
काय बोलतोय नाही का, रिसर्च केली. जेव्हा लिरिक्स टोटल मला समजायला लागले मग तेव्हा पूर्णपणे की हा इंडियात सिद्धू. आणि मग त्यानंतर इंग्लिश सीन ऐकायला चालू केलं. म्हणजे कळत तर नव्हती मला इंग्लिश, अजून पण एवढी नाही समजत. पण मग ट्रान्सलेट मारून नाही का मी वायजीचे गाणे स्टार्टिंगला ऐकलं, पाकला ऐकलं. पाक तर सगळ्यांना माहिती, पॉप क्षेत्रात देव व्यक्ती आहे, ते तर सगळेच फॅन आहेत, आपण बी त्यातलेच आहे की नाही का. मग टुपाकचे गाणे ट्रान्सलेट केले, अर्थ काढायला येडा झाले. वायजीचे गाणे म्हणजे असं परेशान झालं, काय वाचतात ती लोक नाही का, या पृथ्वीवरचे नाहीच येत नाही का, वेगळाच विषय काहीतरी. हे ऍक्च्युली रॅप कल्चर जगतात. बाहेरचा हा एवढा अभ्यास केलाय, पुण्यात राहतात आणि त्याच्यानंतर आता ते एवढे डीप घुसले त्याच्यात की ह्यांच्या एरियाला पण हुड म्हणतात. एकदमच कूल होतं. आणि तुमच्या हुड मध्ये आता कोण कोण आहे, म्हणजे गँग मध्ये असे तुमचे जे कट्टर आहेत, राईट हँड लेफ्ट हँड भाई सगळे? गोष्ट रॅपर लोकांचा पर्सनल एक हुड असतो, जो एरियातच कुठेतरी एक अड्डा असतो आपल्याला. असं नाही की हुडे म्हणजे तो एकदम व्हायरल आहे. तर आमचा हुड असा एकदम खतरनाक स्पॉटला नाही का, इथे शक्यतो लोकच नाहीयेत, तर आम्ही बसतो नाही का. आणि तिथं अस्थि विसर्जन होतो, थोडक्यात स्मशानच आहे आमचा हुड नाही. अच्छा. तर तिथं बसतो आणि हुडवर आम्ही असे लोक बसतो ज्यांची पूर्णपणे वाईब कनेक्ट आहे, वाईब मॅच. आणि बॉटवर मोजणे इतकी लोक आहेत माझ्या हुडवरती. पर्सनली माझे होमीज जे स्टार्ट टू एंड आता माझ्या सोबत आहे. आणि आमच्या हुडवरती लॉयल्टी ह्या गोष्टीला लय मोठा रिस्पेक्ट पण आहे, वॉन्ट पण आहे. आणि हुडवर जे काय ते लॉयल्टी आहे आणि आपल्या आर्ट बद्दल म्हणजे तिथं मुद्द्याच्या गोष्टी होतात फक्त, फालतू काय नाही. आणि ह्याच्यात आता तुम्ही एवढा कल्चर फॉरवर्ड केलाय, घरी आई बहीण त्यांचं काय विषय? बिकॉज ह्यांना किती, 2 बहिणी 1 बहीण? मला 5 बहिणी आहेत. 5 बहिणी आहे भाई, 5 बहिणी आहे. तर ते काय बोलतात गाण्यांबद्दल? शक्यतो स्टँड बी मी माझ्या 5 बहिणींमुळेच आहेत. अच्छा. कारण मला त्या बहीण कमी भाऊ जास्त वाटतात माझ्या बहीण नाही का. म्हणजे असं त्यांनी मला कधी एक बहीण म्हणून समजून नाही सांगितलं किंवा एक लेडीज म्हणून समजून नाही सांगितलं. कारण कसं होतं, फादर गेले ना तेव्हा पाठिंबा लवकर नव्हता. घरात जेंट्स लय महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. सपोर्ट जेंट्स पाहिजे. कसं आहे, लोकांना वाटतं घरात सगळे लेडीज आहेत, आपण फायदा घेऊ शकतो. तसं नाही भाऊ, माझ्या घरचा सीनच लय वेगळं वाटतं. माझ्या बहिणी पण जसं तुम्ही मला बघताय ना, जसं मी आहे ना एक सांभाटा लोकांसाठी, डॉन, एक गँगस्टर, एक आडवा, तसे सगळे माझ्या बहिणी पण आहेत. अच्छा, ते पण असेच पूर्ण एकदम सारखेच आहेत टोटल. अच्छा. मला लय जीव लावतात, प्रमाणाच्या बाहेर. तू काही बी कर, आम्ही तुझ्या सोबत आहे सदैव, पूर्णपणे. आणि अप्रिशिएटच आहे ते. लोकांना आवडू नाही आवडू, माझ्या फॅमिलीला आणि माझ्या हुडला माझे गाणे किंवा माझं क्रिएशन आवडतं. त्यांचं मी एक काय म्हणतात रिएक्शन बघतो तेव्हा ते बाहेर टाकतो. आणि मुळात माझ्या बहिणींनी माझ्या पाठी मागे लागून एक मोठा साऊंड घेतलाय घरात. साऊंड घे घरात मोठा, लय आवाजावाला. आणि माझ्या बहिणी माझे गाणे ऐकतात नाही का. तर त्यांचं फेवरेट कोणतं? पिन्नक. अरे भाई, बहिणींचं तर फेवरेट पिन्नक. कारण पिन्नक त्यांच्यासाठी एक स्पेशल पण आहे ना. बरोबर. आणि पिन्नकनीच ऍक्च्युली मेन गेम झालेला की मला पण कळून आलं की त्यावेळी कोण आहे, रीलवर व्हायरल गेलेलं. तर पिन्नक ज्यावेळी बनवलेलं तेव्हा असं वाटलं की भाई हे सुटेल? नाही, तसं नाही, काहीच नाही ना, काहीच नव्हतं. कारण मम्मीचा लय विचार येत होता नाही का, की एक तर पिन्नक नंतर लाईफ आहे अशीच राहील, हाय जसे चालले तसे, किंवा चेंज होईल. चेंज झाली बरोबर नाही का. तर मम्मीचा खूप विचार यायचा नाही का मम्मीला हे सगळं. कारण माझी मम्मी अजून बी मला एक लहान बाळच सांगते. म्हणजे लोकांच्या बाबतीत नाही का सांभाळता असं आहे एवढं वजन आहे. मला वाटतं की आपण काहीतरी आहे बाहेर खतरनाक, पण मम्मी समोर हे सगळं नाही. तानं बाळ आईचं. अरे वा, असा शॉर्ट आहे नाही का मम्मीच्या. मम्मीला आवडतं, मम्मीने कधी टोकलं नाही. फक्त एक मम्मीला असंच असतं, जपून घे, काळजी घे नाही का. लोक तब्येतीची काळजी घे, लोक ऍडप्ट काढते ते जरा. आई साहेबांना नाही माहिती अजून, मी लोकांना ऍडप्ट काढतो. तर असं मम्मीचा लय सपोर्ट आहे बाकी. आणि ते पण गँग 00चे पार्ट आहेत का? हा, गँग 00 सगळं. कारण माझी फॅमिली शून्यातून आहे. हा 00 का ते हेच आहे का? सगळ्यात म्हणजे भाऊ, मी गँगचं नाव 0 का ठेवलं कारण जेव्हा स्टार्ट केलं बँकेचं अकाउंट तर होतं जे शाळेसाठी खोललं होतं, पण ते फक्त अकाउंट होतं.
बँक बॅलन्स 0 होता. म्हणजे ना एक वीट बी नाही, पण आज एक मोठी इमारत उभा राहिली नाही का, तर काय नसून बी सगळं केलंय. तर त्यामुळे शून्यातून वर आलेली कंपनी नाही, त्यामुळे मी गँगचं नाव बी शून्य ठेवलं. प्रत्येक मेंबर माझा शून्यातून वर आलाय, झटत खटत संघर्ष करत वर आलाय. माझा परिवार, मी स्वतः त्यात, म्हणून त्यामुळे शून्यांनी शेवटपर्यंत किती बी आकडे झाले, 7 आकडे होतील, 10 आकडे होतील, 12 आकडे होतील, माझं ध्यान पूर्णपणे शून्यावर राहील आणि शेवटपर्यंत प्रेझेंट शून्याला करेल. कारण 10 जेव्हा असतात, 10 मध्ये एक शून्य वाढतो, तेव्हा 90 लोक ऍड होतात. हो भाई, म्हणजे मी शून्य आहे, तुम्ही कुठला बी आकडा आणा, 1 2 3 4, मी शून्य आहे. मी ज्याच्या मागे थांबल त्याची ताकद वाढणार तेवढ्या पटीने. असं शॉर्ट आहे. हे जे थॉट आहेत ना, हे आम्ही पुण्यातच बसून मी ऐकलेले काय काय विचारत नाही, आणि हे मला खूप शॉक केलेलं की या वयात कसं भाई एवढं सगळं. बट आता इथे मी परफॉर्म करताना पण बघितलं भाई, मी स्पेसिफिकली माझं एक होतं की मला संभाटाला लाईव्ह असं स्टुडिओमध्ये परफॉर्म करताना बघायचं, आणि तो जो वाईब आहे ना भाई तुझा, भाई तोड नाही भाई, म्हणजे नाही रे, संभाटाला तोडत नाही भाई. एवढं बरं वाटतं ना की मराठीमध्ये हा तोडतच चाललाय भाई. आता हे जेव्हा गाणं येईल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला पण ऐकायला तर आवडेलच. आणि करण कंचन बरोबर भाई काम केलं, करण भाई सोबत केलं, सो ते तर भारीच जाणार आहे. बँगर प्रोड्युसर, बँगर एकदम बँगर प्रोड्युसर आहे करण भाई. स्वतःच्या कामाला घेऊन पूर्णपणे सिरियस आहे, थोडी बी मस्करी नाही, टाइमपास नाही, आळस नाही मला. तर त्यामुळे मला त्यांचं जे कामाला घेऊन सिरियसनेस आहे ना, एक प्रोड्युसरचं, कारण एक रॅपरच्या नजरेने प्रोड्युसर कडे बघणे ना, मला एक रॅपरच्या अपेक्षा असतात बरोबर, की ह्याने बी ह्याच्या साईडने जास्त दिलं पाहिजे, देतोय तर तसं परफेक्ट आहे. कारण भाई प्रोड्युसर म्हणलं तर टोटल परफेक्ट, बरोबर, 100%. सो अभी एक्चुअली जस्ट शिंदे मेरे को बोला कि वो जरा अंडर कॉन्फिडेंट है 64 बार एक्सप्लेन करने के लिए. मेरा आदमी से पूछ लो भाई, वो टेक्निकली और अच्छा बताएगा. सो वी गॉट करण कंचन इन द बिल्डिंग, एंड भाई 64 बार्स क्या है एग्जैक्टली, मुझे जानना है. 64 बार्स मतलब ये बार कैसा होता है, गाने वाने बनाते हैं तो मतलब यूजुअली हुक होता है, कोरस होता है, सबको याद होता है जो बार बार आता है गाने में, और बार्स होता है, बीच बीच में वर्सेस होता है. बट 64 बार्स इज लाइक फोकस्ड फॉर रैपर्स जो बार्स लिखते हैं ना प्रॉपर. जैसे डिवाइन का 359 सुना ना, जैसे उसमें बार्स ही है, उसमें हुक कुछ नहीं है. तो वो जो स्टाइल ऑफ रैपिंग रहता है और जो लिखते हैं, देयर इज नो बीट ड्रॉप यू सेइंग. नहीं, हुक नहीं है, कोरस नहीं है. अच्छा, ओके समझा. हां, जो रिपीट कर रहे कोरस टाइप. हां, ऐसा वैसा नहीं. हां, गोली मार भेजे वैसा जो अपना हुक है ना, वैसा कुछ हुक नहीं है. बार्स से वर्सेस वो मतलब रैपर लोग के लिए, रैपर लोग ने कैसे अपना बेस्ट वे में अपना बार्स आगे लगता है, कैसे उसको राइम करते हैं, वो स्कीम्स के लिए फ्लो स्विचेस. तो उस हिसाब से वो पुश करने के लिए 64 बार्स ऐसा चालू है, ताकि रैपर लोग अपना स्किल जो रहता है ना, राइटिंग स्किल, एज अ रैपर जस्ट लाइक एमसी लाइक रैप करते जाए वैसा सीन में. तो वो है 64. और 64 बार जैसे मतलब गाने का काउंटिंग रहता है ना, तो 1 2 3 4, वो जो कान में बजता है वो क्या, वो मेट्रोनोम टाइप होता है. तो वो एक बीट का कैसा होता है, 4 बीट का एक बार होता है. ओके, 1 2 3 4. अभी इसमें ये एक बार हो गया. हाँ, 64 बार दिया है. अच्छा, ओके, ऐसा सीन. एंड कैसा लगा भाई संभाटा के साथ फर्स्ट टाइम? या अरे इससे पहले भी किया है, बट वो अभी तक आया नहीं है. वो उससे पहले आएगा. बट हाँ, मतलब मजा आ रहा है. उनका म्यूजिक मुझे बहुत पसंद है. एंड हम लोग पहली बार स्पॉटिफाई रैप 91 का शो हुआ था, तभी पहली बार मिले, बात किया था कि काम करेंगे साथ में. और एक बीट मैंने जो डिवाइन भाई को भेजा था 2020 में, वो डिवाइन भाई ने संभाड़ा को सुनाया था, और अभी रिसेंटली उन्होंने सुना था 1 साल पहले के आसपास. तो उन्होंने उस पे और रियाज साहब का गाना बनाया, तो अभी वो आ रहा नेक्स्ट. भाई वो मैंने सुना, उसके फोटोज भी देखे, उसका शूट भी भाई क्रेजी हो गया, और बीट तो इतना किलर बीट है ना, मतलब ये कॉम्बिनेशन की एक्चुअली जरूरत थी, संभाटा इनटू करण कंचन भाई. सो ग्रेट. एंड हम लोग कुछ तो स्टूडियो पे कांड करने वाले हैं करण कंचन के. वो तो बहुत लास्ट टाइम किया था, यू रिमेम्बर? ओह माय गॉड, वो तो एक्चुअली बहुत ही नहीं, वो कभी नहीं. हम लोग को दुनिया से बाहर फेंक देंगे, मतलब चांस ही नहीं, मार्स वगैरह पे फेंक देंगे. So we'll go next time and do some chilling with Karan Kanchan. गोरी कोरी जो कटोरी से खिलाती थी, जुम्मे जो सुर में लगाती थी, कच्चे मुंडेर के तले चपा चपा चरका चले.
गोरी चट्ट कोरी जो कटोरी से खिलाती थी, गोरी चट्ट कोरी जो कटोरे से खिलाती थी, जुम्मे के सुरमे लगाती थी, जुम्मे के दिन में जो सुरमे लगाती, जुम्मे के दिन में जुम्मे के जुम्मे जो सिर में लगाती थी, कच्ची मुंडेर के तले भाई चप्पा चरखा चले. भाई माचीस वर्जन ऑफ संबाटा. परफेक्ट सॉन्ग एकदम बापच भेटलं. एनर्जी आली वाटत. ऐकतो मी हे गाणी. आणि मेन म्हणजे तर मला हे विचारायचं होतं की आता बिकॉज संबाटा आता स्टार आहे आणि आता होणार आहे ऑफकोर्स. शेवटचा प्रश्न माझा हा आहे, कोण आहे बॉलिवूड क्रश, मराठी क्रश किंवा अशी हिरोईन की जी तुम्ही बघून ऍक्टिंग आवडते आणि जी सुंदर आहे, असं काय? बॉलिवूड मध्ये तर नाहीये बा. असं नाहीच. पण म्हणजे असं काय मी हवा करायसाठी पर्सनल ते आहे नाही का, ते बॉलिवूड नाही ते काय. अच्छा ओके. माझ्या लाईफ मध्ये माझी हिरोईन माझी मदरच आहे बाबा. अरे भाई म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे माझ्याकडे तिच्यामुळे, जन्ममुळे तिच्यामुळे, आणि ती ऍक्टिंग नाही करत, ती एक किरदार पार पाडते तिच्या आयुष्यात निभवती. 6 लेकरांना एकटीने मोठे केले, लय कष्ट केले माझ्या मदरनी आमच्यासाठी. सगळे सक्सेस आहेत, मीच नाही, माझ्या सगळ्या बहिणी सक्सेस आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांचं चांगलं आहे, माझ्या क्षेत्रात माझे. बरोबर. तर नाही का, एक जो काना आहे ना, एक शरीर आहे आमची फॅमिली, एक शरीर आहे, पण काना आमची मदर आहे. माझ्या मम्मीचं नाव आशा आहे. आशा जोगदंड. हा, आशा जोगदंड. सुंदर आहे बाबा. ऑफकोर्स भाई. आता हिरोईन बोललाय संबाटा भाई, तर मी मम्मीवरच गेलो. माझी स्माईल आहे, दातातला गॅप मम्मीचा माझा टोटल सेम आहे. कशी थोडी मैत्री आमची झाली आहे. नाही, खूप झाली, थोडी नाही झाली. बट भाई माझ्यासाठी हा माणूस मी फॉरएव्हर फॅन राहणार. बिकॉज जेव्हा परफॉर्म करतो ना, रिअल आर्ट काय असतं ना, हा माणूस धन्यवाद. भाई तू असंच कर. आणि आता मी व्हिडिओ मध्ये बोलतोय, हा पुढे जाऊन मोठा होणार आहे आणि हा फोडणार आहे इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री तर आग लावणार. 100% मराठीला लय पुढे घेऊन जायचं. हेच महत्वाचं आहे. ऑल द बेस्ट भाई. थँक्यू सो मच करण भाऊ. आय लव्ह यू. तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू भाई. थँक्यू. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग इज फ्रॉम सई निंबाळकर -CB1BO. Excited to see vlog Orange Juice gang together. थँक्यू सो मच सई. एक्चुअली मला पण कालचा ब्लॉग बघून रियलाइज झालं कि हम लोग वैसे भी कम मिलते हैं, और वैसे मिलते हैं तो फिर काम होता है किंवा काहीतरी डिस्कशन किंवा मीटिंग्स अबाउट कॉन्टेंट और समथिंग. बट अशी कधी पार्टी आणि अशी कशी जेलअप होत नाही आहे. बिकॉज सिद्धांत जसं तुम्हाला माहिती आहे अगेन इज बिझी इन शूट. नीलचं काहीतरी वेगळं चालू आहे, सौरभचं, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं चालू आहे. सो त्याच्यामुळे वेळ नाही भेटत आणि त्याच्यामुळे व्हिडिओज येत नाही. बट येस ऑफकोर्स नाव गणपती वगैरे येत आहे, सो खूप सारे रील्स वगैरे येणार आहे, खूप सारा माहोल वगैरे बनणार आहे विथ ऑरेंज ज्यूस गँग. कसं वाटलं भाई संबाटाचं गाणं? अरे एक नंबर गाणं आहे. दोन्ही किलिंग रियार साब आणि रेडबुलचं दोन्ही ट्रॅक. येस, दोन्ही एकदम खतरनाक आहे. हां, आणि बँगर होणार आहे. म्हणजे भाई मी आता जास्त तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आणि ऑफकोर्स ऐकू पण नाही शकत. बिकॉज खूप गाणी ऐकली आम्ही. जसं मी बोललो, रेडबुलचा ट्रॅक ऐकला, रियाज साबचा ट्रॅक ऐकला, पूर्ण एक अल्बम ऐकवला त्यांनी. सो एवढ्या गोष्टी ऐकल्या आणि काय माहिती नाही यार, या माणसामध्ये काहीतरी वेगळी जादू आहे यार. आणि ही जादू आता हळूहळू लोकांना कळते. नाव ही इज कोलॅबरेटिंग विथ रेडबुल. म्हणजे ही एवढी मोठी गोष्ट आहे की हनुमान काइंड जो आहे तो आता बिग डॉग्स मुळे जो व्हायरल झालाय, वो 2 साल पहले रेडबुल 64 बार्स में उसने परफॉर्म किया था, उसने रैप किया था और तभी उसको कोई भी नहीं जानता था. तो अभी हनुमान काइंड भी इज वर्ल्ड वाइड फेमस और थोड़े ही टाइम में मेरे को लगता है संबाटा विल बी वर्ल्ड वाइड फेमस. तो वो गाना भी हनुमान काइंड का यू कैन गो अँड लिसन ऑन रेडबुल्स यूट्यूब चॅनल. बाकीची गाणी आता जी येणार आहेत, रियाज साबचं पण जे गाणं आहे अँगर आहे भाई. करण कंचन संबाटा हा काय डेडली कॉम्बो आहे भाई. मला मी म्हणजे असे खूप कॉम्बोज माझ्या डोक्यात असतात आणि त्यातला हा एक होता. आणि मला एवढं बाप वाटलं भाई, दोघांची वाईब सेट झाली आणि परफेक्ट गाणं निघालंय भाई. लवकरच येते ते आता. सो तुम्ही रेडबुलच्या युट्यूबला आणि इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. अँड ऑफकोर्स मला पण सबस्क्राईब करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही मला सबस्क्राईब केले तर. तिकडे लाईव्ह त्यांना लाईव्ह रेकॉर्डिंग त्यांची बघताना करण कंचन आणि संबाटाची, रागाची पण बघायला भेटली लगे हात. तो ते भाई वेगळीच वाईब वाटली. आणि दिस इज द पर्पज ऑफ मी बिईंग इन प्लेसेस लाईक दिस. बिकॉज मला जेन्युअनली क्युरिओसिटी असते ऑफ ऑल दिस थिंग्स. कसं गाणं रेकॉर्ड केलं जातं, जसं हनुमान काइंडचं पण आहे. हनुमान काइंडचं जे बिग डॉग जे गाणं आहे ना, जेव्हा ते मी बघितलं ना व्हिडिओ सॉन्ग, तेव्हा मला असं झालं भाई मला तिकडे राहायचं होतं.
बिकॉज आय वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ दॅट प्रोसेस. ते व्हायरल होईल का ना मला माहिती नाही, बट ती जी प्रोसेस होती ना मौत के कुआंमध्ये शूट करायची, ती मला खूप जास्त फॅसिनेट करत होती. और फिर मेरे को ऐसा लगा कि यार वो प्रोसेस में मैं इन्वॉल्व क्यों नहीं था फिर, क्योंकि वो प्रोसेस रिकॉर्ड करता, आपको दिखाता, मैं भी उससे कुछ सीखता, आपको भी कुछ सिखाता, ती वेगळीच मजा असती. बट रेडबुलनी ह्याचा पार्ट बनवला, सो लव्ड इट. थँक्यू सो मच रेडबुल. आणि मेन म्हणजे संबाटाच्या गँग बरोबर जी त्याची जी गँग आहे, त्याचे जे मित्र आहेत, नयन भाऊ वगैरे सगळे, रागा, नयन भाऊ, मयूर, ह्यांना मी नेहमी भेटतो ना, तर मला त्यांना भेटून खूप बाप वाटतं. बिकॉज ही सगळी इन्क्लुडिंग संबाटा सगळी विचित्र डोक्याची लोक आहेत. आणि मला अशा लोकांबरोबर हँगआउट करायला खूप आवडतं, बिकॉज मी स्वतः विचित्र आहे. ती थिंकिंग आणि या विचित्र थिंकिंगमुळेच ते या लेवलला पोहोचलेले. सो मला ते एक्सप्लोर करायला खूप आवडतं की ह्यांचे विचार काय आहेत, हे कसे विचार करतात, संबाटाबरोबर राहून हे कसे कॉन्ट्रीब्यूट करतात संबाटाच्या लाईफमध्ये. तुम्ही सांगा आता अजून मी असं कोणावर चिल करू, बिकॉज ही चिलिंगवाली कॉन्सेप्ट मला आवडायला लागली आणि ज्यांच्यावर मी करतोय त्यांना पण आवडते. बिकॉज पॉडकास्ट खूप मोठे असतात, व्लॉग वेगळे असतात, पण मी हे व्लॉगकास्ट असा हा कार्यक्रम करून टाकलाय. सो आय होप यू आर लाइकिंग दिस शॉर्ट क्विक वन. अँड संबाटा इज वन ऑफ दॅट पर्सन ज्याच्याबरोबर खूप काय काय बोलायला आहे, खूप काय काय डिस्कस करायला आहे. बिकॉज आय वॉन्ट द वर्ल्ड टू नो की व्हॉट इज संबाटा, बिकॉज जसं मी बोललेलो आधीच की ही इज गोइंग टू ब्लो. बट हा एक शॉर्ट ब्लॉगकास्ट होता. असं जर तुम्हाला लॉंग पॉडकास्ट पण पाहिजे असेल तर प्लीज मला ते कळवा, आपण तसा वेळ काढू, तसं मला काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटतं पर्सनली की कधी कधी यू कॅन टॉक विथ समवन फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, म्हणून मी हे ब्लॉगकास्ट हा आयटम काढलेला आहे. तुम्ही सांगा मला काय वाटतं तुम्हाला कॉमेंट्समध्ये मला की डू यू वॉन्ट मी टू स्टार्ट पॉडकास्ट और यू आर लव्हिंग दिस ब्लॉगकास्ट, और आपण या ब्लॉगकास्टचाच ड्युरेशन वाढू हे तुम्ही सांगा. म्हणजे पॉडकास्ट बनवायची गरज नाही, या ब्लॉगकास्टच ड्युरेशन वाढू ज्याच्याबरोबर आपण चिलिंग करू, उसके साथ आपण ज्यादा बात कर लेंगे. जर तुम्हाला ते बघायला आवडेल तर मी ते पण करेन. नेक्स्ट गेस्टचं पण नाव कॉमेंट्समध्ये सांगा, कोण ॲथलीट, कोण सेलिब्रिटी, कोण सिंगर, कोण रॅपर, कोण रहेगा पता नहीं है. शाहरुख खान जल्दी ही. लाईक, शेअर, सबस्क्राईब, बिलीव इन मॅजिक. hasta luego.